इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा 6 दिवसांचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांनी संरक्षण, महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ खनिज, कृषी, सागरी सुरक्षा आणि अंतराळ या क्षेत्रातील सामंजस्य करार केले आणि इतर करारांची देवाणघेवाण केली. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशिया प्रजासत्ताकचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा हा देऊन गौरवण्यात आलं. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3ऱ्या वार्षिक शिखर परिषदेत सहभाग घेतला. या भेटीमुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा होण्याचा मार्गही मोकळा झाला. या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियन सुपरनं भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक पायाभूत सुविधा निधीमध्ये 500 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. 3 देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधानांनी न्यूझीलंडमधील ऑकलंडला भेट दिली. या भेटीदरम्यान भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी भारत न्यूझीलंड धोरणात्मक सहकार्य स्थापन करण्याची घोषणा केली आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी